तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत आणि युरोपियन संघादरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, द्विपक्षीय आर्थिक व्यापार आणि धोरणात्मक सहकार्याचा नवा अध्याय. भारत EU मुक्त व्यापार करारामुळे भारतीय व्यवसाय, निर्यातदार आणि उद्योजकांसाठी संपूर्ण युरोपीय बाजारपेठ प्रभावीपणे होणार खुली. EU सोबतचा मुक्त व्यापार करार सामायिक समृद्धीसाठी एक नवी ब्लूप्रिंट असून गुंतवणूक वाढवून जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत करणार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत EU मुक्त व्यापार करार सर्व करारांची जननी असल्याचं सांगत भारत आणि युरोपमधील लाखो कामगारांसाठी चांगल्या नोकऱ्या निर्माण होणार, उर्सुला वॉन डेर. भारत आणि युरोपीय संघ संरक्षण सहकार्यासह माहिती सुरक्षा करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा. भारत EU त्रिपक्षीय सहकार्याअंतर्गत 4 प्रकल्प राबवण्यासह 7 करारांवर स्वाक्षरी. सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीमध्ये हा करार मैलाचा दगड. जागतिक स्तरावरील अस्थिरतेच्या काळात भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील संरक्षण सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार, राजनाथ सिंह. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नवी दिल्लीत झाली सर्वपक्षीय बैठक. कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधकांना आवाहन. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये PM सेतू योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळवणं होणार सोपं. आणि एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रावर EV चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे मंत्र्यांचे निर्देश.